मस्त चटपटीत टोमॅटो रसम आणि सोबत गरमागरम वापरता भात। झटपट काहीतरी चटपटीत, हलकं फुलकं, शिवाय आंबट तिखट, कमी तेलकट, चटाकेदार टोमॅटो रसम करतोय। जिभेला चव येतेच, शिवाय कोणत्याही सीझनमध्ये खाऊ शकता। पातळ तरीही एकदम स्वादिष्ट होणार आहे। तर रेसिपी पूर्ण पहा। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत टमाटरचे सार। तर त्याच्यासाठी मी हे 3 टमाटर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। हे पहा, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत। याला आता असे चीर मारून घ्यायचे आहे। हे पहा, असे याच्यात पाणी घालून शिजवून घेणार आहे। गॅसवरती चढवलेले आहेत आणि उकळायला लागलेले आहेत। 5 ते 7 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। ती 5 ते 7 मिनिटं लागतील। तर चला आता शिजवून घेऊया। टमाटर शिजलेले आहेत। आता गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे। उकळवून आता थंड झालेले आहेत। याची आपण साल काढून घ्यायची आहे। अशी साल काढून घ्यायची सगळी। शिजवलं की साल निघते आपोआप। तर चला आता सगळं असं हे आता मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। पेस्ट तयार करून घेतलेलं आहे। फोडणीसाठी साहित्य पाहूया आता। जिरे पावडर घेतलेले आहे, पाऊण चम्मच आहे, आणि धनिया पावडर आहे 1 चमचा, काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा घेतलेला आहे, थोडेसे जिरे घेतलेले आहेत, कढीपत्ता आणि हिंग लागणार आहे थोडासा। याच्यात तुम्ही लसूण घालू शकता, मी लसूण घातलेलं नाही, किंवा खडे धने, जिरे, लसूण, याच्यात लाल मिरच्या घेऊन वाटू शकता। हे सर्व मी पावडर घेतलेले आहे, तर तुम्ही याच्यात वाटून घेऊ शकता। चला तर आता बनवूया। पातेलं चढवलेलं आहे, तेल थोडंसंच घालायचं आहे, जास्त नाही। हिंग, कढीपत्ता आणि जिरे, काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायचे आहे, जिरे आणि धने पावडर आहे, टोमॅटो प्युरी घातली आहे आता याच्यात, आणि पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी तुमच्या अंदाजानेच घाला, जास्त पातळी झालं नाही पाहिजे एकदम, आणि जास्त घट्टही झालं नाही पाहिजे। टोमॅटो रसम आहे हे व्यवस्थित, म्हणजे जास्त पातळी नसते किंवा जास्त घट्टही नसते, तेव्हा छान बनते। हे पहा, आता अशी केलेली आहे मी, अशी करून घ्यायची। मी अजून थोडं आता पाणी घालणार आहे। हे पहा, हे पहा, असे कन्सिस्टन्सी ठेवलेले आहे। अजून शिजल्यानंतर पुन्हा घट्ट येते, टोमॅटो आहे ना याच्यात। स्वादानुसार नमक घालायचे आहे, आणि तिखट तुम्हाला जसे आवडेल तेवढी मिरची घाला याच्यात। मी काश्मीरी लाल मिर्च पावडरच टाकलेली आहे, तुम्ही लाल मिरच्याही घालू शकता थोडं तिखट खायचं असेल तर। कोथिंबीर घालायची आहे, आणि कोथिंबीर घालून याला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे आहे चांगले। टोमॅटो आपण शिजवूनच घेतलेले आहेत, परंतु हे एकजीव झालं पाहिजे चांगलं, त्यात घातलेले मसाले वगैरे सगळे, त्यामुळे 2 ते 3 मिनटे चांगले याला शिजवून घ्यायचे आहे। हे पहा, 2 ते 3 मिनटं आता झालेले आहेत। हे पहा कसं आलेलं आहे, घट्ट थोडंसं असं झालं पाहिजे। हे पहा, खूप छान बनलेलं आहे। गरम गरमच सर्व करायचे, खूप छान लागते। याला तुम्ही भातासोबतही खाऊ शकता किंवा असेही पिऊ शकता, खूपच छान लागते। तोंडाला चव नसली तरी बनवून पिऊ शकता। तर चला आपण सर्व करूया। हे पहा, भातासोबत खूप छान लागते, याला भातासोबत खाऊ शकता।
गरम गरम भात घ्यायचा आणि रसम बनवून खायचे, खूप छान लागते. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, धन्यवाद.